साय सका ज्याला सर्व पक्षी हरी साय सका ज्याला ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला सहज चाले चालता पाय वाटे चिंतामणी समान होती गोटे तुका तरी सहज बोले वाणी त्यांचे घरी वेदांत वाहे पाणी सहज चाले चालता पाय वाटे चिंतामणी समान होती गोटे विडल सापटणे नगरीमध्ये परंपरेने संपन्न होत असलेला भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा चौथ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी बालभजनी मंडळी आपल्या सगळ्यांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. थोडा ट्रबल दे जरा. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे श्री आबासाहेब दिनकर ढवळे आबासाहेबांकडे कीर्तनाचं सौजन्य आहे, त्यांना मनापासून धन्यवाद. आजचे नाही 8 दिवसाचे अन्नदाते रोजचे सौजन्य जाते ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अत्यंत उदार अंतःकरण करून ही सर्व मंडळी या ठिकाणी कायेनं वाचनं मनानं सहकार्य करत आहे आणि म्हणून तर कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता प्राप्त झालेली आहे. या कीर्तना संदर्भात ज्यांनी वेळोवेळी माझ्यासह संपर्क साधला असे आमचे परमार्थच नाही बंडूजी ढवळे यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. उपस्थित सर्व रते महारथी मंडळी महाराष्ट्रातील सर्व सुपरस्टार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. भजन सम्राट माझे मित्र ओमकार महाराज जगताप हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदुंग महामेरो माझे अतिशय जवळचे मित्र आमचे आसाराम महाराज साबळे यांची या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. मृदुंग सम्राट नेहमी माझ्यासोबत असणारे आमचे प्रसाद महाराज मरळ ते या ठिकाणी उपस्थित आहेत. नेहमी माझ्यासोबत असणारे भजन सम्राट आमचे वारकरी सोमनाथ महाराज राऊत त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. भजन सम्राट आमचे तुकाराम महाराज नारायण महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या गावचं भूषण आपल्या सप्त्याचे मार्गदर्शक आदरणीय आमचे कुबेर महाराजांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. आमचे भाचे कृष्णासुद्धा आज योगायोगाने कीर्तन उपस्थित आहेत. साऊंड सिस्टीम सुंदर आहे. ह्या टोकापासून ते टोकापर्यंत सगळे टाळकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे कीर्तन महाराष्ट्रभर पोहोचवण्याचे सर्व प्रसिद्धी प्रमुख टीम त्यांनाही मनापासून धन्यवाद. सगळ्यांचे आभार. सेवेला प्रारंभ विठ्ठल. करायचं आहे 3 चरणाचं आहे. चरण 3च आहेत पण गाभा महत्वाचा आहे. लय भरडीत बसायचं नाही. कमी वेळामध्ये जास्त रनिंग करावं लागते तर त्या जीवनाचे सार्थक असते. 20-20ची मॅच ठराविक रनाचं जर टार्गेट असेल आणि ते टार्गेट जर 18 ओव्हरमध्ये कंप्लीट झालं तर राहिलेल्या 2 ओव्हर खेळण्याची गरज नाही. मोठा विषय कमी शब्दात सांगण्यासाठी तुकोबाऱ्यांचा हात या जगाच्या पाठीवर कोणी धरू शकत नाही. 3 चरणात आहोत. चरण 3च आहेत पण शब्दाचा भाव आणि तुकोबाऱ्यांना जे सांगायचे फार महत्वाचे, कारण लोकांना अवघड नको सोपं पाहिजे. अवघड कोणी न करी सांग सोपं पाहिजे. यज्ञ आणि गंज पंत पण वैतागली लोक म्हणले हे अवघड आहे. सोपं नामस्मरण. लोकांना अवघड नको सोपं पाहिजे. तसं अवघड गीता आहे लक्षात येत नाही म्हणून ज्ञानोबाराने मराठी भाषा गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर लोकांना सोपं पाहिजे. तसं कमी शब्दामध्ये तुकोबारे आजच्या अभंगामध्ये वेगळ्या विषयाला हात घालतात. थोडा भगवंत जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सखा झाला सहाय्य झाला तर आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं या विषयाचं चिंतन तुकोबारे अभंगात करतात. सर्व पक्षी हरी साय सका ज्याला. सर्व पक्षी म्हणजे काय, हे पक्ष नाहीत बरं का सध्या. हे घड्याळ सेना काँग्रेस यांनी राडा करून टाकलाय. सर्व पक्षी या शब्दाचा अर्थ सर्व बाजूने. सर्व पक्षी म्हणजे काय कावळा तसले पक्षी नाही. पक्षी म्हणजे सर्व बाजूने जर हरी सका झाला. सर्व पक्षी हरी साह्य सखा ज्याला. ज्याला म्हणजे ज्या व्यक्तीला सखा झाला त्याच्या जवळचा झाला
तर काय होतंय? ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याने वृक्ष झाड जरी दारात लावलं तरी त्याला सुद्धा कल्पलता. तुम्ही म्हणता कल्पलता काय प्रकार? कल्प वृक्ष माहिती, त्याचीच बहीण समजा, कल्पना पूर्ण करते, तिला कल्पलता म्हणतात. म्हणजे त्या हरिभक्ताच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. पण कधी हरी सका झाला तर विडल. आवो जग विरोधात जाऊ द्या हो, पण देव सका पाहिजे. देव सका जरी फ्रेश बसा बरं सगळे. का तुमची जेवण जे झाले आहेत जरा मोकळं बसा ना जरा. का आमच्या खेळात तुम्ही नाहीत बुवा. हातानं टाळी मुखानं जरा प्रसन्न बसा ना. शिऱ्या चिरे घेऊन बसायला हे काय दवाखाना आहे का काय बुवा? शिऱ्या चिरे तिकडे असतात. आवाज कीर्तनात माणसाने प्रसन्न बसलं पाहिजे. हातानं टाळी मुखानं टायमिंगच्या आधी सोडतो, फक्त प्रसन्न बसा. विठ्ठल देव सका जरी जग अवघे कृपा करी. जग कृपा करते हो, पण देव सका झाला पाहिजे. माणसा सोप्या भाषेत म्हणतात ना, देव तारी त्याला. अरे देवानं तारल्या जगात कोणी मारू शकत नाही. देवाने मारल्या तर काय टाप आहे बरं विरोधात जायची. अहो वनात हिंडान बिगर चपलच न मोडे काटा हिंडता वन. का हाच अर्थ आहे सर्व पक्षी हरे साह्य सखा ज्याला. सखा हा शब्द महत्वाचा आहे. मित्र वेगळा, दोस्त वेगळा आणि सखा वेगळा. दोस्त मित्र हे लोकल शब्द आहेत. सखा म्हणजे टोकाचा शब्द आहे. मायबाप दोस्तीन मैत्री लय कडवावी लागते तेव्हा सखा शब्दाचा जन्म होत असतो. विडल सखा. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं. का? सर्व पक्षी हरी साह्य सखा ज्याला. काय गरज होती त्याला, पण मित्र आहे, सखा आहे. अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे बहुत निवारे. किंवा अर्जुनाचा रथी होया रथी होया रथी
देवा सारथी, देवाला काय गरज होती ड्रायव्हर की करायची का? सखा म्हण, दुसरं काय आहे तेव्हा? जे ज्ञान आईला सांगितलं नाही, बापाला सांगितलं नाही, भावाला सांगितलं. ज्ञानोबा सांगता, जे न सांगेचे माता देवकी, जे न सांगेचे पिता वसुदेवाशी, जे न सांगेची बंधू भळी भद्राशी, ते गुह्य अर्जुनीशी बोलत. त्या सगळ्याचं सोडून सगळ्या जवळची बायको असते, तिला सुद्धा सांगितलं नाही, लक्ष्मी देवी एवढी जवळीक, परी तेही न देके या प्रेमाचे सुख. पण अर्जुनाला गीता सांगितली का? सखा विठ्ठल. सर्व बाजूनी हरी जर सखा झाला, सर्व पक्षी हरी. कमी जास्त करू नका, एकदाच लावून ठेवायचं. साह्य सखा झाला, देव सखा व्हावा मान. आणि देव सखा झाल्यावर काय होते ऐक. काय झालं? दुर्वास ऋषी आले दुर्योधनाकडे, मुक्काम वगैरे केला, खाऊ पिऊ घातलं मस्तपैकी. दुर्योधन तेवढ्या बाबतीतले हुशार, खाऊनच माणसं खुश करायचा. आणि दुर्वास ऋषी म्हणले, मागा काय मागायचे, झाले प्रसन्न. आता तुम्हाला दुर्वास ऋषी प्रसन्न आहे, तुमचं कल्याण मागा ना. दुर्योधनाने काय मागितलं? म्हणले, माझी एकच मागणी आहे, अरण्यात जाऊन पांडवांचा छळ करा. म्हणजे दुसऱ्याचं वाटोळं करणं एवढंच काय त्यांच्या ध्यानात. ह्या दुर्योधनाच्या अवलादीत बरं का. हा, त्यांना स्वतःचं काय घेणं, दुसऱ्याचं पटांगण झालं पाहिजे. हा, आणि एक वाक्य सांगतो, सध्या माणसं स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीत. हजारा महाराज, स्वतःचं दुःख पचवण्याची ताकद जेवढी माणसं, तर मी म्हणतो तेवढी देवा सुद्धा लय निभार माणसं आहे तो स्वतःचं दुःख पचवण्याच्या बाबतीत. पण माणसाचं अडचण काय, दुसऱ्याचा आनंद पचवा येत नाही, हे खरं दुःख आहे मायबाप. हा, शेजाऱ्याने गाडी घेतली की ह्याची जळजळ सुरूच. तो पेढ द्यायला आला की हप्त्या घेतली, आरत्याने जमीन काय एकाना, तुला काय करायचं नमुन्या, अभिनंदन म्हण. अरे शेजाऱ्याने बंगला बांधला म्हणजे आपण मग इको कमी ठेवा थोडा बोलताना, आपण बंगला बांधला अशी भावना ठेवा. नाही बांधणं होत त्याच्याच बंगल्यात जायचं, त्यालाच गोड बोलायचं, त्याचा चहा प्यायचा, त्याचाच टीव्ही बघायचा, झोपाय आपल्या घरी यायचं. कळतंय का? बघा, शेजाऱ्याच्या श्रीमंतीचा फायदा घेण्यासाठी सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो. मूर्ख माणूस जळत असतो, शहाणा माणूस सोबत राहून फायदा घेत असतो. जळू नका, सोबत राहा. विठ्ठल. जळजळ इतकी वाढली, ही अंतःकरणातली जळजळ शब्दाद्वारे बाहेर पडते. नवीन रोग आला एक, जळका रोग. त्याची लक्षणं सांग का? पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे. ही लय अवघड आहे ना रोग. मग ह्या रोगाची लक्षणं सांगितले, औषध बी सांगावं लागेल. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. तुका म्हणे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. चित्त निर्मळ ठेव म्हणजे जळजळ होणार नाही. तशी दुर्योधनाच्या अंतःकरणात जळकी प्रवृत्ती. माझं काय नाही, म्हणजे माझं सगळं चांगलं, पण जे आमचे भाऊबंद आहेत अरण्यात गेलेत त्यांचा कार्यक्रम करा. म्हणजे काय करायचं, काहीच करू नका. रात्रीचे 12 वाजले जावा आणि त्यांना जेवण मागा म्हणले. 60,000 शिष्य घेऊन दुर्वास. ते काय बारीक लॉट होता काय त्याच्या मागं? हा, मोठा माणूस होता तो. आणि मग दुर्वाजीने फोन केला धर्मराजाला रातच्या 12ला, जे हरी म्हणले बोला. आणि धर्मराजाला म्हणलं कसं काय? म्हणले बाबांचा फोन आला. तर हे मोठे बाबाजी दुर्वास ऋषी, काय नाही म्हणले, शिष्य घेऊन आलोय, जेवायची तयारी करा. आणि जाग्यावर फोन कट. मोठी माणसं लई वेळ बोलत नसते. आणि मग फोन कट केला. धर्मराजाला धरून घाम आला. म्हणले अवघड, रातच्या 12ला 60,000 माणसामध्ये तालुका जीव घातल्याने काम आहे ना. बरं मीच अरण्यात आहे, मीच इकडं, मलाच खायला काय राहिलं नाही. आणि ह्यांना कुठून घालायचं? डोक्याला हात लावून टेन्शनमध्ये, चेहरा बारीक झालेला. द्रौपदी आई सावल्या, काव मालक. धर्मराज म्हणजे तू ग बस, तू ग
अजून डोक्याला ताप वाढू नको. आपण झालं काय नाही तू बोलूच नको म्हणले माझं मी बघतो. अहो बोला तर आवाज वरचा थोडा कमी ठेवा डबल यायला. अडचण काय 60,000 शिष्य घेऊन ऋषीला. धर्मपत्नी खंबीर असावा, साथ देणारी असावा, खचिवणारी नसावा. महाराज घाबरू नका, आपण योग्य मार्ग काढू. आधार द्यायला पाहिजे बायकोनी. आता बाई तुम्ही कशाला असल्या फांदात पडायचं मेलाच. बाईन आईन करून जमत असतं का? तुम्ही सावित्रीच्या जिजाबाईच्या लेकी जरा थोडं खंबीर राहायला शिका आणि खचायचं नाही महिलांना. आणि एक वाक्य सांग का, शेतकऱ्याची बायको तर लय कामाला खंबीर आहे हो. शेतकऱ्याची बायको लयच काम करते, बिचाऱ्याला राग नाही लोभ नाही. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही, चुकून झाली नवऱ्याने ठोका टोकते, रुसती फुगती दुपती निघून जाते. स्टँडवर गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालीन, तिथून रिटर्न. शेजारी म्हणले 2 महिने येणार नव्हती, 2 तासात कसं काय आले म्हणे. आता कसं आहे म्हणले भाकरीची बी पंचायत आहे, त्यांच्या पोरगी लग्नाला आले, पोरग आज उद्या कुठेतरी चिकटन. आणि आपलं काय रुसायचं वय राहिलंय काय, होतच असतं कमी जास्त. मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा का? मग आधीच काला व्हाय करायचं. सुट्टत तर नाही, बोलल्याशिवाय तर राहत नाही. शेतकऱ्याचं लय हसत येतं, खेळत येतं, भांडत येतं, राडा करतात, एकमेकावर मरणाच्या शिवीगाळ करतात. परत जोडीनं मोटरसायकल सासरवाडीला बी जातात, कीर्तनाला बी येतात. म्हणजे भांडणं करणार आणि मिटणार बी. आणि शेतकरी बी काय सणासण कानाखाली टाकतो बायकोच्या राग आल्या. आणि शेतकऱ्याची बायको बी शेतकऱ्याला काही कमी बोलत नाही, ती बी पार सणासण बोलती. पण शेतकरी म्हणतो बोलती पण तिच्या मनात मळ नाही. असं म्हणूनच पुढं जावं लागतं तर ते टिकत आहे हो. आणि सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी मनात आल्या बायकोला 2 कानाखाली सुद्धा हाणू शकतो. शिकलेल्याला म्हणावं तू हात लावून दाखव बरं, काय टाप आहे राव, ती बोलू सुद्धा शकत नाही. तर त्यांच्या हाणामाऱ्यात लांबच सोडा, त्यांचं बोलणं सुद्धा मोबाईलवर असतंय. भांडणात व्हॉट्सअपवर चॅटिंग करणार. बायको रुसले की हो इकडूनच मेसेज करतो तिला हाय, तिकडून रिप्लायच नाही. ती त्याला मोजीतच नाही ना, ही परत हाय. अरे मरचिनला का हाय हाय करून, ती मोजीतच नाही. याची आय हाय, तिकडून रिप्लायच नाही. हो म्हणतो काय झालं रोसाय, लगेच तिकडून ती चिन्ह पाठी ते तोंड वाकडे केलं. हो लय बेकार आहे बरं का. हो म्हणजे सगळ्या भांडणाचं मूळ म्हणजे हो. ह्या हुवर जरा कंट्रोल करा. लगेच हे म्हणतो तोंड वाकडे करते का, लगेच इकडून हे चिन्ह पाठवतो कानाखाली छाणी. लगेच ती तिकडून मोबाईलवर चिन्ह पाठवतो डोळ्यातून पाण्याला, मला मारू नका. मोबाईलवर मोबाईल ठेवणं सणासण सणासण लावू ना कानाखाली. मोबाईलवर कुठं असते का हाणामारी. शेतकऱ्याचं बघा बरं कसं हसून खिळून. आणि शेतकऱ्यापेक्षा शेतकऱ्याची बायको कामाला खंबीर आहे. तुमच्या जे कडक टोप्या आहेत ना शेतकऱ्याच्या, तुमच्या बायकांच्या जीवावर आहेत. तुमच्यापेक्षा त्या काम जास्त कसं काय करतात पुराव्यानिशी सांगतो. सकाळी शेतकरी वस्तीहून गावात दूध घाला येतो. सकाळी 7ला येतो तो गावात डिरीव. मग 7ला दूध घाला आलेला शेतकरी घरी माघारी किती वाजता जावा बो? ए सापाटणी कितीला माघारी जातो तो? 12ला दुपारी. मग तू 5 तास तुझी डिरी कोणच्या कंपनीची बुवा? तुझं एवढं गावात काय काम आहे 5 तास? म्हणजे तू काय पाराण्याला बसलाय का काय? काकडानं हरिपाठ संगच घेतो का काय 5-5 तास? काहीच नाही, फक्त गप्पा. ह्या टोळीत 5 मिनिटं, त्या टोळीत 5 मिनिटं. ह्याची चर्चा त्याची चर्चा, ह्याला नावं ठेवीन, ह्याची चर्चा त्याच्यापाशी, ह्याच्या लावा लाव्या त्याच्या ह्याच्यातच आयुष्य गेलं ना. नुसत्या चर्चा आणि मोकार. अरे सकाळी 7 ते 12 काम किती करायचं महिलांकडून शिका. स्वतःच आवरून, मुलीचं आवरून, मुलीची वेणी फणी करून, पोराचा डबा बांधून, तालुक्याला शाळेत पटून, डबा बांधून 11ला रानात त्या खुरपायला. आणि हे डायरेक्ट 12 वाजता रानात येतो गावातून. वाढ जेवायला भूक लागली. तो काम काय केलं गो? शेतकऱ्याची धर्मपत्नी खंबीर आहे म्हणून तर तुकोबाराय म्हणले पाय लक्ष्मीचे. महिलांवर टीका करण्याचा कोणाचाच अधिकार नाही. आमच्यातली काय काय महाराज मंडळी म्हणतात की एखादी गोष्ट महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. वाजवा टाळ्या जरा जोरात, काना काना. बस. त्याच्यामुळं महिलांवर टीका करण्याचा कोणाचाच अधिकार नाही. शेतकऱ्याची बायको आणि ओरिजिनल बायको जर कोणाला भेटत असेल तर ओरिजिनल पेताडाची बायको खरंच भाग्यलक्ष्मी. जो अट्टल बेवडा आहे ना त्याची बायको माझी भाग्यलक्ष्मी.
बापाचं आणि भावाचं नाव कमवण्यासाठी सगळं दुःख पचवते मायबाप आणि ह्याचा संसार कडला नेते. हा मूर्ख बावळाटांच्या नादाला लागून 70 रुपयाच्या बाटलीपाय संसार उद्ध्वस्त केला. ही बायको दिवसभर दुसऱ्याच्या रानात काम करते, खुरपते, संध्याकाळी अडवतो. तिचं काय 200-250 मोलमजुरी असून रस्त्यात अडून म्हणतो मला प्यायला पैसे दे. अरे बाईनी तुम्हाला पोसावं हा तुमचा पुरुषार्थ? ज्याला लाजा धरा, वाघासारखा नरदेह मिळाला आणि बाईच्या जीवावर जीवन जगता. अरे कोणत्या मातीतली माणसं आहेत? आणि बायकोच्या पैशा 10 रुपया 20. कित्येक घटना बघतोय आपण. आमच्या कर्जत तालुक्यामध्ये घटना घडली. प्यायला आईनं पैसे दिले नाही म्हणून स्वतः जाळून घेतलं आणि आईला बी जाळलं मायबाप. असले नादान संतती जन्माला आली. या 70 रुपयाच्या बाटल्यानं संसार उद्ध्वस्त केले आणि बाईनं आपल्याला पोसावा हा आपला पुरुषार्थ नाही. एवढं बोलल्यानंतर जे ओरिजिनल असेल ना तो दारू सोडीन, पण जे ओरिजिनल निसुग आहे कोडगा तो मेला तरी बदलत नसतो. आणि माणसं बदलायला 2 तासाचं कीर्तन टायमिंगला येत नाही. काय काय माणसं आम्हाला मग महाराज कीर्तन 2.5 तास करा. तू येडा झाला का? कशाला इतकं लोकाला उगं त्रास द्यायचा? 2.5 तास आणि 3 तास उगं वाढवायचं मोकार अजिबात नाही. कीर्तन 2 तासाचं माणसं बद एक शब्द लय झाला व ज्याला बदलायचं, एक वाक्य लय झालं ज्याला ओरिजिनल परिवर्तन. आम्ही फक्त सांगू शकतो, निर्णय तुम्हाला घ्यायचे. कीर्तन ऐकू नका माणसं बदल. ही काय नुसता टाइमपासचा विषय नाही. ही सप्त करायचं महाराज बोलवान मुरस्तोर आरडान बदल काय झाला आपल्यात ह्याचं चिंतन करा. आम्ही जेम झाले बोंबलून तुम्ही पॅक झाले. महाराजांचं टेस्ट ठेवून महाराज जेम झाले किल्पा काढू असं वागण तसं करा हे करा. नुसतं लोकांना डोस देतो आणि लोकांना बी काहीतरी टेटसला भांडल पाहिजे. काही आलं की ठेवायचं टेटस. त्यांनी बदलायचं कोणी? तुमच्यात बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत. खरंय पटलंय व्यसन करणं वाईट आहे, नाही आपल्याला करायचं. मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हातावून आणि एडामळ्याच गप्पा सुरू. लय लांबून महाराज येतात रे बाबा, लय आराडत्यात बाबा मरुस्तोर. गायकन वादक बी मरणाची दावीत उडीत येतात. काय कशाचीच कमतरता नाही रे आपल्या सप्त्यात. सगळे सुपरस्टारच मंडळी आणले ते. आणि ते आजचं जरा बारीकच पिल्लू होतं र, पण लयच झपकिवलं र. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं व्यसन आगप म्हणला सांगतच असत्यात. होय होय म्हणायच असतंय. आपण बी चांगलं वागले त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. वाईट वागणारी हाय तर म्हणून तर चांगलं वागणाराला किंमत आहे. त्यांचं नसतं म्हणावं घ्यायचं. त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. नका करू मागचं सोडा पण आता सावधवा. नका करोना. आयुष्यात परिवर्तन झालं पाहिजे. धर्मपत्नी साथ देणारे असावं हे तर आपला विषय चालला. द्रौपदी म्हणली मालक घाबरू नका, हा विषय तुमच्याच्याने सॉल्व्ह होणार नाही म्हणते. 60,000 शिष्य घेऊन दुर्वास ऋषी आलेत. ह्याच्यातून मार्ग मी काढू शकते. कुठे गुंतला शे द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावेला. कृष्णाला हाक मारली, भगवंता या संकटातून तूच मला तारू शकतो. भगवंत आले पण भगवंताने सांगितलं द्रौपदी प्रश्न नंतर, अगोदर जरा जेवाय वाढ. हाय का? द्रौपदी म्हणली त्याला तर वैतागलोय आम्ही. 30-60,000 शिष्य घेऊन आले ना आमच्याकडं आम्हालाच खायला काय राहिलं नाही आणि तुम्ही परत तेच म्हणता का जेवाड? काहीच नाही. अक्षय थाळी दिलेली होती. सूर्यास्ताच्या नंतर ते बंद होत होती. उभी करून द्रौपदी तिला ठेवीत होते. दिवस मावळाच्या आधी जर आले असते तर लाखो लोकांचं अन्नदान ती सूर्यदेवाने दिलेली थाळी देत होती. पण टायमिंग रात्रीचं आहे, वरदान त्याच पद्धतीचं आहे. म्हणले बघ एखादं
भाजीचं पान वगैरे असेल तर एक भाजीचं पान. आवाज हॅलो भावे तुळशी दाल पाणी जोडा हात, भावे तुळशी दाल पाणी जोडा पाणी जोडा हात म्हणावे पती तो वेळोवेळा. काय करायचं नाही, तुळशीचं पान तांबर पाणी देत तेवढ्यात देव खुश होतोय. फक्त हात जोडा, मी पतित आहे, तुम्ही माझा उद्धार करा, एवढी प्रार्थना द्रौपदीने केली. आवाज तुम्ही बेस कमी करावं जरा, असा कडक आवाज द्या. हॅलो, एक तर माझा आवाज बी बसलाय आधीने, जास्त बसत चालला, परत कडक करा आवाज थोडासा, कानाखाली हाणल्यावाने जरा. हॅलो, आणि हां म्हणावे पतित वेळोवेळा, एवढी विनंती केली. देव म्हणले काळजी करू नका, 60 नाही 1,20,000 जरी आले डबल कार्यक्रमच करतो म्हणले. फक्त एक काम करा, ते आंघोळीला पाठवा ना त्यांना म्हणले. त्याच्या आधीच कसं म्हणले, बिगर जेवता जेवण खायला का राक्षस काय म्हणले, दिले पाठवून आंघोळीला. स्वयंपाक तयार ठेवतो, आणि ते भाजीचं पान देवाने खाल्लं. देवाने एकच शब्द बाहेर मुखातून बाहेर काढला की माझ्या तृप्तीनं जगातले प्रत्येक आत्मे तृप्त व्हावेत. एवढा एक शब्द. आता देव तृप्त मध्ये जग तृप्त. जी आंघोळ्या करायला गेली होती त्यांची आंघोळ करता करताच पोट जाम झालं. बेकर दिले. बाकीचे शिष्य म्हणले भूकाच नाही. तर दुर्वास ऋषी म्हणले मला बी भरून आल्यासारखं झार. म्हणले तिकडं तर फोन केला आपण धर्मराजाला जेव्हा आलो म्हणून, स्वयंपाक त्यांचा रेडी असन, नाही गेल्यावर बरं बाकी त्यांचा ठीक आहे, पण भीम स्वाप आहे का काय, डोकंच फोडीन म्हणला गदीने आपलं, तेव्हा काय स्वाप आहे का काय म्हणले. अरे म्हणले सांगून तर जाऊ ना त्यांना, बा आम्ही महागारी चाललो न जेवता. म्हणले तसं नाही, गाठच घ्यायला नको, गुपचूप घर गाठा, नाही तर आपल्याला काही सोपं संकटन काही. भीम म्हणले सुट्टी देणार नाही. परत निरोप सुद्धा नाही, आंघोळ्या केल्या आणि तसेच पळून गेले. जाता जाता दुर्योधनाची गाठ पडली. दुर्योधन म्हणला आले तर जीवन जा. गप्रे मूर्खा, तो आता वाटोळ केलं, जीव घालून लोकांना बराबर कामाला लावतोय तू. तुझ्यामुळं तर आमच्या हे संकट आलंय, आधीच पोट जाम झालं तर आता कुठं जीवन. एकच शब्द आणि सगळे 60,000 आलेले शिष्य आणि दुर्वास ऋषी महागारी गेलेत आहे. सिद्धांत संपला. उत्तर आहे का अरण्यामध्ये आहेत. रात्री 12चा प्रसंग आहे. पण द्रौपदीने एक हाक मारली, भगवंत आला आणि आलेलं संकट निवारण केलं. हे काय केलं तर भगवंत ज्याचा सखा आहे त्याच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. अभंगाच्या पहिल्याच्या सर्व
सर्व पक्षी हरी साह्य सखा झाला. द्रौपदीचा सखा झाला म्हणून तर रात्रीचा प्रसंग निवारण झाला नाही. यालाच ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. ज्ञानोबऱ्यांची गोवी सांगतो. अर्जुना भक्त जेत जैशिनी पाहे ते तमी तैसाची होत जाई जो मी तुझे झालो आहे खेळणे आजी. लहान मूल खेळण्याला खेळवतं तसं देव सांगतात की भक्त माझ्यासोबत भक्तीचा खेळ करतात आणि मला ते खेळवतात आणि मी त्यांच्यासाठी कोणती इच्छा पूर्ण होय भक्ती केला तैसान पुरवी धरावी ते इच्छा. याचाच अर्थ आहे ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. अशुभ गोष्ट सुद्धा शुभ होते वीर विठ्ठलाची गाडी कोण पाहे तयाकडे अशुभ त्यापुढे शुभ होऊनी ठाकी पण कधी सर्व पक्षी हरी साह्य सखा ज्याला. हरी जर आओ देव जर सखा असेल तर प्रारब्ध सुद्धा बदलते हो. आणि एकदा प्रारब्धाने साथ दिली नको म्हणलं तरी मिळतंय. खोऱ्याने पैसा नको म्हणतात तरी म्हणतात येतच आहे आमच्याकडे. का कृपाच म्हणावं लागेल. ते प्रारब्ध सुद्धा बदल होते. एका गावात एक असं लई मोकार पैसा हो. ते म्हणला पैसा मला घालवायचा आहे म्हणला. बघा बरं का अख्खं जग मिळवायसाठी. पण तो म्हणला मला नको नको झाले. काय पैसा आणि फेसान हे सगळे लवड्यात म्हणले. ह्याच्या पलीकडे जायचंय म्हणले आपले. पैसा घालवायचा. आता घालवायचा पैसा पण कसा. मला एक काम करायचं. आपल्या नगरीचा जो राजा आहे का त्या राजासोबत काहीतरी छेडछाड करायची म्हणजे आपल्या राजद्रोहाचा गुन्हा दाखल होईल. आणि सगळ्यात मोठा गुन्हा आहे देशद्रोह. आणि मग आपल्याला दंड भरावा लागेल. आणि ते दंड भरून मग आपल्याकडला हाय हे पैसा जरा कमी होईल म्हणले. म्हणजे घालवायचा चाललाय बरं का पैसा. काय त्या राजाचं वजन. राजा चाले ते वैभव सांगत. हे काय लागत ते सांगावे. ते जिथं राजा आहे तिथं वैभव असणारच. सभा भरलेली आहे. मंत्री महामंत्री हजारो समाजच्या सभेला उपस्थित आहे. आणि भर सभेत हा नमुना तिथे गेला. ह्याला घालवायचं होतं ना. पायातली चप्पल काढली आणि राजाचा सोन्याचा मुकुट होता. लांबनच भिरकून भिरकावली. खाड दिशेने मायबाप राजा मुकुट खाली पाडला. मुकुट पाडणं म्हणजे मान कापल्यासारखे. सोपं आहे काय म्हणले. शहाण आहे म्हणले. दारा म्हणले राजद्रोहाचा गुन्हा झालाय. पण ज्या क्षणी मुकुट खाली पडला त्याच क्षणी त्या मुकुटातून एक बारीक सापाचं पिल्लू बाहेर निघालं आणि ते लांब पळून गेलं. राजा म्हणला जर ह्याने मुकुट पाडला नसता मी जागेवर मेलो असतो. काय करायचं राज्याला आग लावायची का. जिवंत राहिलं तर राज्य. ह्या व्यक्तीमुळे माझा जीव वाचलाय. अरे सिर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे. आयुष्यच नसल्यावर काय जाळायचंय त्या पैशाला. ह्याच्यामुळं मला आयुष्य मिळालं. अर्ध राज्य दान देऊन टाका. साबळे बाबा गेलता कशाला घालवायला. गेलं का आलं. म्हणजे आधीच तो पैशाला वैतागला होता. ते मला आता तर अर्ध राज्य म्हणजे बघा ना आता काय वजन वाढलं. काय करायचं म्हणलं आता. म्हणला ह्याच्या पुढचा गुन्हा. राजाचा जो मुलगा आहे का राजकुमार युवराज म्हणते. त्यांना अक्कल अजिबात नसते युवराजांना. ते बापाची इष्टिव माझ्या हानीत असतात. ती बारकं होतं आपलं 4-5 वर्षाचं. म्हणला ह्याला हाणायचा म्हणले राजकुमाराला. मग तरी दंड होईन का नाही म्हणले. मैत्री करायची तर मोठ्या संघ दुश्मनी सुद्धा. म्हणला हे राज्य फिज महागारी तरी घेईन. म्हणला कोण काय करायचं म्हणलं राज्याला. आणि ते बारकं पोरगं त्या राजाच्या नाहनीत आंघोळ करीत होतं. आणि हे गेलं म्हणलं आंघोळ करता करताच वडूनच बाहेर काढून हाणतो म्हणला. त्या पोराला हाताला धरलं फराफराच बाहेर ओढलं. पण ज्या क्षणी बाहेर ओढलं त्या क्षणी माझ्या बाथरूमची भिंत खाली कोसळली. आणि पोरग वाचलं ना. राजा टचा टचा त्याच्या डोळ्यातनं पाणी आलं. भगवंता काय करायचंय अर्ध राज्याला. अरे माझा जर मुलगा गत प्राण झाला असता तर अर्ध्या राज्याला काय काडी लावायची होती का. वंशाचा दिवा विझला असता. पण ह्या व्यक्तीमुळं माझा वंश पुढे चालला. अर्ध राज्य सुद्धा राहिलेलं ह्याला दान देऊन टाका. मी ह्याचा सेवक म्हणून आयुष्यभर चाकरी करेन.
राजा झाला म्हण वैतागलं होतं ती पैशाला गेल तर घालवाय गेलं का नाही मिळालं का प्रारब्ध सुद्धा बदलतंय गप्पा नाही प्रमाण आहे का एका जणाने भोग प्रारब्धाचा भोग भोग प्रारब्धाचा पण हरी कृपे त्याचा प्रारब्ध सुद्धा बदलते हो पण कधी सर्व पक्षी हरी साय सका ज्याला हरी सका लय सोपं गणित आयुष्यात बावळाटांच्या नादी लागायचं नाही देव आपला सका कसा होईल यासाठी प्रयत्न करा अशुभ गोष्ट सुद्धा शुभ होते ओल्या अंगणीच्या कल्पलता ओल्या अंगणात जर एखादी कल्पलता वाढली ती तिची जोमाने वाढते तसे तुकोबारा ह्या दृष्टांत देतात की त्या कल्पलतेप्रमाणे भक्ताच्या प्रत्येक इच्छा भगवंत पूर्ण करतात पण कधी सर्व पक्षी हरी साह्य सका ज्याला आणखी एक आहे का हरी सका झाल्यावर काय होतं तुकोबारांचं संसाराकडे लक्ष नाही अखंड भजन झालं आणि संसार हँडल करायचं काम जिजाबाईकडे तुकोबारांचं भजन गोविंद गोविंद मना लागले छंद माझी माझं झाले अनावर वाचा माझी माझं झाले माझी मजा झाली अनावर मी गप बसलो तरी वाचा गप बसत नाही वाचा शांत झाली तरी रोम शांत बसत नाही रोमारोमातून भजन चालू आणि तुकोबाराय भंडारा डोंगराव कधी भामचंद्र कधी घोरडेश्वर संसार कसा चालवायचा काय झालं जिजाबाईचा भाऊ आला भाऊबीजाला आता झाली ना भाऊबीज परवा बहिणीचं भाऊ किती प्रेम असतं हा नावच काढू नका संसार बघा महिला म्हणजे किती चिकाटीने करतात संसार करताना तेलातले पैसे काढतात मिठातलं काढतात जिरीतलं काढतात मोहरीतलं काढतात नवऱ्याच्या खिशातलं काढतात पैसे काढतात गल्ला गोळा करतात माहेरला जातात साडी घेतात अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली घेईन त्याला बिड्या वडाय मिळाला ना तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा रांगत जाताना सांगत आता खायचं एकाचं गायचं एकाचं आणि वरून मालकाला साडी द्या की ते माझ्या भावाने घेतली तेव्हा मी म्हणतो छान आहे यार तुझाच माल आहे कपडे धुताना बघ नोटा कुठं गायब होत्यात ती धनात धन चोरीत येतं खिसं मोकळं करतात नवऱ्याचंच पैसे चोरीतीन तिकडं जाऊन दोन पिवळं मनी करून आणतीन इकडं आल्या म्हणते माझ्या भावाने मनी केलं अरे त्याच्या मनी नाही ध्यानी नाही आणि तुम्हाला मनी करा त्याच्या खिशात मनी पाहिजे ना तेव्हाच बेकार भाजणे म्हणे ओमलत फिरतो तुम्हाला गाव मनी करायचा हा पण ते बहिणीचं लय भावा प्रेम आणि बहिणी नुसत्या इको कमी बहिणी राहिल्या ना त्या लाडक्या बहिणी झाल्या तर आला ना हप्ता आता ह्यो काहींचा आला काहींचा अडकला मध्ये 2-3 हप्ता लेट झालं तर मरायला लागल्या होत्या काय काय बहिणी मलाच फोन करायचा मावले हप्ता अगं मला सप्ता बघ ना काय मरती का म्हणलं हप्ता हप्ता करू करू वर्षभर खाल्लं ना फुकाटचं म्हणलं आता कवर हप्त
लाडकी बहीण लाडका दाजी मेला कागद वागू वागू जाशी तू ते घरी जाशी तू त्याने किती पळापळ केली OTP यायना लॉग इन व्हायना वेबसाईट हँग झाल्या आता बी KYC करून घ्या नाही तर तसंच मारचान ती बी काय फुकट देतात काय ताबलूच घेतात इथं आता ही तुमच्याकडे पैसे आलं का ह्याचं पीक विमा अनुदान हे आता नाही ना नाही कोणालाच नाही मग ही घोषणा केलेलं गेलो कुठं बा नेमकं 22,000 कोटी तुम्ही घोषणा केली अजून दिवाळीला का लोकांची गोड झाली नाही काय शेतकऱ्याचा हाल मरायला लागलंय ते दिवाळीला तरी द्यायचं 15 आणि आताच KYC करून घ्या म्हणते तर 15 दिवस म्हातारी कोतारी तालुक्याला जा महागारी आहे त्याच्यातच त्यांचं मरणाचं पैसे गेले त्या अनुदाना इतकं पैसे तर हेलपट मारण्यावरच गेले आणि एकच काहीतरी ते फार्मर ID काढला एकदाच बँक अकाउंट एका शेतकऱ्याचं तुमच्याकडे रेकॉर्ड ठेवून एका मिनिटात पैसे प्रत्येक वेळेस स्कीम आली की परत सगळे कागदपत्र एकदाच बायोडाटा तुमच्याकडे ठेवा आणि एकदा दना द्या ना म्हणजे दिलं तर म्हणायचं गुतवून तर ठेवायचं हे काय अर्थ या अरे शेतकऱ्यामुळं तरी सगळं जग चालू आहे शेतकरी सुखी तर जग सुखी राहणारे लोक म्हणतात अर्थशास्त्रज्ञाचा जीव देत चालतो माझा बळीराजा शेतात राबतो त्या शेतकऱ्याच्या जीवावर हात देत चालतो माय बाबा बाकीचे चालवत नाहीत म्हणून लाल बहादूर शास्त्री म्हणले जय जवान जय किसान शेतकरी आणि त्याचा पोरगा आर्मीत आहे तो देश सांभाळतो शेतकऱ्याची पोरे आर्मीमध्ये कष्ट करायची वार करायची गोरगरिबाची पोरे एका तरी आमदाराचा पोरगा आहे का आर्मीत एका तरी आमदाराचा खासदाराचा नाही मंत्र्याचा नाही महाराष्ट्रात नाही भारतात नाही तुम्ही भाषणात लय बॉम्बालता आम्हाला देश सेवा करायची मग ही आमची लेकरं सीमेवर जाऊन करतात ती कोणती सेवा आहे बुवा का लोकांच्या मुंड्या मुरगळासाठी तुमची ठेवल्यात का लय समाजसेवा तुम्हाला करायची तर पाठवा ना तुमचं पोरगा आर्मीत गोळ्या आम्ही खायच्या माल तुम्ही दाबायचा का सर्वसामान्य माणसं देश घडवत असतात मोठी माणसं देश बुडवत असतात शेतकऱ्याविषयी प्रेमभाव पण हे सरकारच्या योजनाच अशा एक सुद्धा सरकारचा ॲप जेव्हा असतो कोणता शेतीच्या संदर्भात असेल ते पॉवरफुल नुसते हँगच होणार ते काहीच होत नाही त्याच्यात नुसतं मनाला काढायचं ॲप्लिकेशन करा हे करा ते करा आणि ह्या सरकार टीका करतोय नाही हे ज्या आधी होती ही बी असलीच होती सगळी एका माळाची म्हणत कोणी शहाणी नाही सगळ्यांचं सारखंच आहे फक्त कोणी कोणाला देत नसतं माऊलीचा एकच शब्द ध्यानात ठेवा आपुली आपण कोणी कोणाचं नसतं भाऊ पहिले नाही ना आताचे नाही सगळे सोबत आहेत मांडीला मांडी लावणे हे सगळे एक असतात आपला फक्त वापर चालू आहे आपलंच आपल्याला करावं लागतं मरावं लागतं त्याच्यामुळं प्रत्येकाने जरा आपली पावलं आपली दिशानं आपण किती एखाद्या गोष्टीत इन्व्हॉल्व होतो ह्याचं आत्मचिंतन प्रत्येकानं करावं विठ्ठल बहीण भावाने विषय निघाला जिजाबाईचा भावाला भाऊबीजेला तुकोबाऱ्यांची परिस्थिती जरा नाजूक मग संसार कसा चालवायचा तर जिजाबाईच्या भावानं जिजाबाईला एक म्हैस दिली भेट भावानं बहिणीला करावं लागतं बहिणी बाळाचं कधी मधी हा दिन दिवाळी गाय म्हशी ववाळी अरे गा त्यातलं नाही मा त्यातलं प्रमाण आहे पण फिट प्रमाण या आणि मग म्हैस दिली भेट आणि तुम्हाला खरंच सांगू का नाती सुद्धा पैसे होतो भावाने जर बहिणीला थोडी वळवण केली तर बहीण सुद्धा म्हणते माझा भाऊ चांगला आहे जब चाले मोठा धंदा तर बहीण म्हणे भाई दिल का साथी नहीं रे कोई अपना साथी नहीं रे कोई जब तक अपने पल्लों सब लोग सलाम अपना पैसा निकल गया कोई
सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई अपने पलों में पैसा सब लोग मीठा बोले पलों में पैसा निकल गए कोई ने सलाम करे साले सब पैसे के भाई कबीर महाराज म्हणले सब सालेत दिल का साथी कोई नाही पैशा मित्र सुद्धा मैत्री सुद्धा पैशा वय हा पैसे दिले तर म्हणतात भारी मित्र आहे आमचा नाही दिले की म्हणतात त्याचं काय खरं आहे नसतो गोड बोलतो संकटात कामाला येत नाही पैसा पैशावर मैत्री पैशावर आहे नाती पैशावर आहे सगळं अवघड झालं माझ्या सब पैसे के भाई नाव सुद्धा पैशावर बदलत्या तो हा तुमच्याकडे चांगला पैसा असेल तर चांगल्या नावाने लोक हाक मारतात तुमचं नाव ज्ञानेश्वर आहे पैसा जर नसलं कोणत्यात काय खरे त्या ज्ञान्याचं ज्ञानेश्वर आहे तो ज्ञान्या म्हणला त्याच्याकडे थोडा पैसा आला की ज्ञानू दादा लगेच गोड बोलणार आणि चांगलाच जर तो प्रतिष्ठित झाला तर ज्ञानेश्वर राव सब पैसे के भाई दिल का साथी नाही कोई बहीण भावाचे नाते सुद्धा असे देवाणघेवाण करावंच लागते बहिणीची बोलून थोडंफार पण लय नका ना अपेक्षा करू भावाकडून मस्त असेल पैशावाला तर तुम्हाला बी तुमचं आहे ना तिकडलं बघा आणि मग म्हैस दिली भावानी बहिणीला हे तर आपला मूळ विषय चाललाय भावानं दिलेली म्हैस असा जीव लावला जिजाबाईनं एकादशीला तुकोबऱ्यांच्या गावात मंदिरात कीर्तन अख्खं गाव झाडून कीर्तनाला मायबाप जिजाऊ माऊली कीर्तनाला लेकरा बाळा सहित सगळा समाज तुकोबऱ्यांच्या कीर्तनाला चोरांनी गावातल्या प्लॅनिंग केलं म्हणजे म्हैस हाणायची रातच्यालाच म्हणले चोराची म्हणले ठेवायची असती काय दवा अख्खा परिवार कीर्तनाला गेलाय म्हणले 4 चोरांनी प्लॅनिंग केलं सोडली म्हैस देवाने विचार केला अर म्हैस जर चोरीला गेली तर जिजाबाई मला बोलन त्याच्यात काय विषय नाही मी माझा जन्मच म्हणले बोलणं खाण्यासाठी झालं मला का नाही कोणी किती बोललं तर काय फरक पडत नाही म्हणले पण तुकोबारनं जर जिजाबाई बोलली तर मला सण हरिजनाची कधी न घडावी निंदा साहत नाही गोविंदा त्याचे देवाला नाव ठेवा देव सण करतो भक्ताच्या नादी लागल तर देवाला फार दुःख होतं तुकोबारानं माझी जिजाबाई काहीतरी वेडवाकडं बोलन म्हणून म्हैस चोरी जाता कामा नये हा केसरशी उडी घालून स्तंभ आईशी कृपावंत कोण माझ्या विठाई अहो देवाने कीर्तनातून उडी मारली आणि चिकुड आणि चोराने म्हैस चुरली होती ना त्यांच्या समोर असा अकराळ विकराळ रूप धारण केलं हे भले 20 फूट उंची हे खांबावाने हातपाय खपक्याच्या खपक्या हातात बंबाटने घेतलं मोठं लोक काटे असे धंड्याच्या धंड्याने देव त्यांच्या पुढे उभा राहिले काळा कलर दात बाहेरन केस कमरपर्यंत लाल कुंकाचा टिकला लावलेला आता तुम्ही डोळ्यासमोर रूपानं असो अकराळ विकराळ रूप धारण केलं आणि चोरांच्या पुढे रूप प्रगट केलं आणि देव नुसते हसायचे आणि हातात काठी मोठी लट नुसते देव डोलायचे राम राम चोर म्हणले आले का लय भूत बघितले पण असं नाही बघ घाबरले आणि हे चोर असतात गावागावात भुरटे भारटे चोऱ्या करणारे बोल नका चोरी करायला सुद्धा अक्कल लागते माय बाप एक जणाने मोबाईलचं दुकान फोडलं मग मोबाईल चोराव का नाही त्याने चार्जर चोरले होते अरे काय ते डोकं हाई का नाही तुला रानात बी बघा ना आता कुठं मोटरीची इरी ढकालत्यात केबला चोरत्यात पाईपाचा अरे यल खुरप काय चोरायची गोष्ट आहे का दाव्याचा तुकडा टिकाव अरे 5 इस्क्रूच्या 20 स्क्रू ड्रायव्हर अरे काय चोरायच्या गोष्टीत का लोकांच्या रानात ती सुद्धा राहत नाही म्हणे बुरटे बारटे चोर मै चोरली आणि मग देवाने रूप प्रगट केलेलं राम राम चोर घाबरले काय करायचं म्हणले दुसऱ्या रोडने निघाल्याच्या नंतर देवाने तिकडे बी तसंच रूप प्रगट केलं 4 रोड लॉक केले म्हणले घाबरले आता काय करायचं म्हणले जिथं म्हैस होते तिथं बांधतो पण आम्हाला सोडा देव म्हणले जिथं होती तिथं नाही ज्याची आणली त्याच्या समोर जायचं म्हणले कीर्तनात माणसात आमची इज्जत जाय ना दुसरा म्हणला अरे इज्जत आपल्याला होतीच कवा तवा जायला म्हणले अरे जा आपल्याला पहिलीच नव्हती म्हणून तर आपण येड्यावानी करीत होतो ना आता कुठं अरे जगनला का म्हणला चला माफी मागू बर कीर्तनात आणि देवाचे चोर त्याच्या माग ती म्हैशीला पुढे ढकललं मागून चोरण देव नसते काठीनं त्यांना असं डावचायची चला पुढं हान परवडलं पण हे डवाच न लय व्याकर नुसते देव डावचायचे काठीने असं
झाला पुढं कीर्तनात माग डवची आणली आणि मंडपाच्या गेटवर दिली ढकलून. आता मधून महाराजाला याला रोड ठेवलेला असतो बघा, मशीन केली ना मधून एंट्री. त्याच्या माग चोर म्हैस. लोक म्हणले म्हैस कीर्तनाला. एक जण म्हणला त्या माऊलीने जेव्हा रियाडा येत बोलवला त्याची बहीण आहे का काय र म्हणले. अरे ह्यांचं कुटुंब जरा धार्मिक दिसतंय र, ते बी येत बोला, हे बी कीर्तनाला आले, जरा ह्यांची परंपरा जरा खानदानी दिसते. ते म्हणले वारकर हे. चोरांचे चेहरे बारी झालेले. सगळा प्रकार उघडकीसाला माफी मागितली. महाराज आम्हाला माफ करा, आमच्या हातून फार मोठी चूक झाली. तो को बरं म्हणले चुकीचं जाऊ दे, पण तुम्हाला इथं आणलं कोणी म्हणले. एक बाबा आला होता म्हणले, सांगू शकतो म्हणले, कुठे बघितलं तर देव गायब झाले. मग लक्षात आलं देवानं माझ्यासाठी रूप धारण करावं आणि आलेला अतिप्रसंग निवारण करावं. हे का घडलं. सर्व पक्षी हरी साय सका ज्याला, ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला, अशुभ गोष्ट सुद्धा शुभ होते. तो कोबराय म्हणतात देव सका झाल्याच्या नंतर मी सहज जरी चालत गेलो, माझ्या पायाला एखादा दगड लागला तर तो सुद्धा चिंतामणी होतो. अभंगाच्या दुसऱ्या चालता पाय चालता पाय टाळी येको दे ह्याला. टाळ मृदंग टाळी
पक्षी हरी साय सखा ज्याला, ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला, सहज चाली चालता पाय वाटे, चिंतामणी समान होती गोटे, अशुभ गोष्ट सुद्धा शुभ होते. जगद्गुरु तुकोबाने शिवाजी महाराजांनी धन पाठवलं. तुकोबारे मला आम्हाला गरज नाही, तुम्ही देता हे थोडे, आमच्याकडे 3 डोंगर सोन्याचे. ज्यावेळेस तुकोबारायने छत्रपतींना 3 डोंगराकडे नजर टाकायला लावली, 3 डोंगर सोन्याचे झाले, सुवर्णमय छत्रपतींना दिसले. याचा अर्थ आहे चिंतामणी समान होती गोटी. चिंतामणी दगडाला पाय लागला तरी ते चिंतामणी दगड होतात. चिंतामणी जो चिंता नाहीशी करतो, याचा अर्थ भगवंत सखा जर झाला तर जीवनामध्ये परिवर्तन होते. देव सखा व्हावा असं आपलं कार्य, असं आपलं कर्तृत्व असावं. या निमित्तानं या धर्ममंत्रामध्ये आपण बसलेलो आहोत. तरुण मुलं बहुसंख्येने आहेत. जीवनामध्ये धर्म टिकवा. आणि धर्माच्या बाबतीमध्ये माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. सध्या जाती धर्माचं महाराष्ट्राचं वातावरण आहे, महाराष्ट्राच्या विकासाला अत्यंत घातक आहे. मायबाप जाती, कधी आपल्या जातीचा विचार आला, गावगाड्यामध्ये 18 पकड जातीची माणसं एक जीवन राहतात. आणि सध्या एक वाक्य सांगतो, आज एवढा समाज मांडीला लावून बसलेत, वेगवेगळ्या जाती धर्माचे विचाराची माणसं एका मंडपात बसलेत. हे माझ्या ज्ञानोबारांच्या दरबाराची ताकद आहे. जत्रेत हाना माऱ्या, यात्रेत पिऊन धिंगा नाही, सभेला बी पैसे देऊनच आणावं लागतात. ती बोंबाल त्यात 500 ठरलं, 200 मिळाला आम्हाला. हे तर आहेत का कोणाला पैसे मनाने आलेत का नाही लोक? ही संप्रदायाची, ही संतांच्या विचाराची ताकद आहे. म्हणून तरुण मुलांनी आपल्या जीवनामध्ये धर्म टिकवा. धर्म टिकवला संभाजी महाराजांना. दुश्मन म्हणतो संभा, वडिलांनी जेवढं स्वराज्य कमवले तेवढे आम्हाला दान देऊन टाका, तुम्हाला जीवनदान. वडिलांनी कमवले संपत्ती दुश्मनाला मागितली, तळपाच्या मस्तकडे मुठी आवडले, डोळे लाल बुंद झाले. औरंग अजून संभाजी जिवंत आहे, मी माझा प्राण अर्पण करेल, पण बापाने कमवलेला मातीचा कण सुद्धा देणार नाही. याला म्हणायचं धर्मविरुद्ध. जीव सोडला पण धर्म सोडला नाही. आणि छत्रपती संभाजी महाराजांना घडवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम माझ्या जिजाऊ मातेने केले. कसे घडलेत राजे? आवाज दे. हेड करा मग, आवाज हेड माझी सुंदर शिवाजी राजा, माझी सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी आपल्या
नक्षदार न्हावी समाजामध्ये छत्रपतींच्या सोबत होते शिवाजी म्हणून शिवाजी मुस्लिम माणसांसोबत जीवाजी शिवबाबा खानाने त्याला म्हणायचं मावळे. हे बी मावळेच बरं का सगळे. आमच्या ओमकार महाराजांनी मुखातून शंकाचा आवाज काढला. हे मावळेच असावं लागतं. त्यावेळेस असा ब्रह्मनाद निर्माण होत असतो. आणि त्या छत्रपतींच्या विचारांना जगणारे आपण सगळी पिढी आहोत. कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, तरुण मुलांना विचार उच्च ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा, आई वडिलाची सेवा करा, तर तुमची लग्न होते. हो, नाही तर कुंभमेळा 6 महिन्याला घ्यावा लागेल. इतके नमुने गावागावात आहेत. ट्रकनी नवर देवत काय का, ट्रक, टेम्पो, आयशर 407 मरणाचा लॉटच्या लॉट शिल्लक आहे. बोंबलत फिरत्यात भिकार भाजणी. कोण त्यांना बायको देईन बा. थोबाडात मावा डाव्या जातो, दारू पितो, आई संग भांडणं, बापा संग भांडणं. गावात कोणचा मॅटर झालं तरी ह्याच नाव पुढे येते, कोण ह्याला बायको देईन म्हणून. अरे दर्जा क्वालिटीला काय तुला किंमत आहे? क्वांटिटीला कोण खात नाही, क्वालिटी दर्जा पाहिजे प्रत्येक क्षेत्रात. हा माणसं तुमच्यावर प्रेम करणार नाही. हो, डॉक्टरला बायको मिळाना, PS ला बायको मिळाना. आली का बातमी कधी? बायका कोणाला मिळणार? बोंबलत फिरणाऱ्यांना, ढाबे मोकळे करणाऱ्यांना, गावात वाद करणाऱ्यांना. हे असली लॉट जे आहे ते गुतलाय ना. मोठ्यांचे झालेले सुद्धा कळत नाही. पोरांच्या बापले टेन्शन मध्ये काय काय. आम्हालाच महाराज आमच्या पोराला पोरगी. आम्हाला तेवढेच धंदेत का? आमचाच प्रवास आम्हाला उरका नाही. आणि तुझं काय बना त्या लायकीचं आहे का पोरगी? मग माझ्या बापात कोण बायको देईन त्याला? तुम्हाला खरं सांगतो, मी जेमनीची एजंट बघितली, गाड्याची एजंट बघितली. सध्या एक नवीन एजंट ज्याला मला आले ते लग्नाचे एजंट आहेत. 4-4, 5-5 लाख आणतात. आमच्या भागात होरसळाच उठलाय. पुरीला 1-1.5 लाख देतात आणि 2-3 लाख मध्ये दाब येतात. बघा, कोणाला जर ह्या धंद्यात उतरायचं असेल, चांगला व्यवसाय हा, बिझनेस खास आहे, पण रिस्क सुद्धा भरपूर आहे. कारण पैसे देऊन आणले होते, नांदली पाहिजे. नाही नांदल्या मधल्या दलाला इतकी तुडू त्या लोक. ही कस काय नांदा नाही बुवा. पैशावाली कुठं नांदत असते का महिला मंडळ? मला खरं सांगा बरं. ती सोनं गुंडाळून निघून जातील. बायको निघून गेल्या. ह्यो म्हणतो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो? खैर्या, तुला बायको निघून गेल्या हरेपटा आठवला का? असले नमुने वाढले. ते क्वालिटी कमा. तरुणांनो, लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा. कुविचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो, लढा रे लढा, लढायला शिका. इतिहास रेगा वडणारांचा रडणारांचा होत नसतो, इतिहास लढणारांचा होत असतो. तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. आणि ही युवा शक्ती, तरुण मुलं. विनाकारण गावात वाद करू नका. मोठ्या माणसाविषयी आदरभाव ठेवा. सोशल मीडियावर जरा कंट्रोल ठेवा. मोबाईलसाठी माणूस आहे का, माणसासाठी मोबाईल आहे, हेच सध्या कळायला मार्ग नाही. ऑस्ट्रेलिया देशामध्ये कायदा काढला, 16 वर्षाच्या आतल्या सगळ्या मुलांना सोशल मीडिया पूर्णपणे बंद. डिसेंबरपासून कायदा लागू होतो. त्यांनी मोबाईलच वापरायचा नाही 16 वर्षाच्या आत. त्या सांगली जिल्ह्यात एक गाव आहे, संध्याकाळी 6 ते 8 ह्या 2 तासात अख्ख्या गावातले TV आणि मोबाईल बंद असतात. महिलांनी स्वयंपाक करायचा, पोरांनी अभ्यास करायचा आणि शेतकऱ्यांनी आपापली कामं उरकायची. माणसं बिघडायचा टायमिंग नाही हो मालिकानी.
आणि पोरांनी 24 तास मोबाईलमध्ये ह्यांचे जर स्क्रीन टाईम बघितले 19 तास स्क्रीन टाईम आहेत म्हणजे 24 तासात ह्यांनी मोबाईल किती वापरला तर 19 तास. तुझं डोकं हँग झालं आहे का काय, तू मनोरुग्ण आहे का काय, बा तो किती मोबाईल वापराव. अरे मोबाईल हँग होत नाही त्याला लय पावर दिली, तुमची डोके हँग होते ना. 24 तास त्याच्यात बोटं घालू नका. सकाळ 2 तास संध्याकाळी 2 तास जरा त्याच्यावर कंट्रोल ठेवा. तोच वेळ. वाचन राहिले का, मैदानातले खेळ राहिलेत का. पूर्वी पोरं खेळत होती आणि जेवत होते. आता बऱ्याच आयांचं म्हणणं आमची पोरं जेवतच नाहीत. का जेवत नाही तर ते खेळत नाही. कार्टून झाले की टीव्ही झाले की कार्टून. खेड्यापाड्यात थेटिकल फ्लॅट सिस्टीममध्ये तर पार ती मतिमंद झाले ते चांगले असून बी त्यांना तसं वातावरणच भेटाना ना चांगलं मोकळं सुटसुटीत असं. पूर्वी गावागावात तालमी होत्या, लिजमीचे खेळ होते, मनगट वजनदारात होते. काहीच राहिलं नाही आता. ह्याचं जरा आत्मचिंतन करा. धार्मिक जीवनाबरोबर सामाजिक जीवन, गावचा विकास, गावची एकी, गावामध्ये शिक्षण, आरोग्य, प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास व्हावा यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा गावानं एक जीवानं एकत्र आलं पाहिजे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा. धर्मासाठी, गावच्या विकासासाठी एक व्हायला शिका. हीच माणसं पुढं तीच पुढं ह्यांचीच नाव घेतली आणि त्यांचीच राहिली आणि ती मला विचारतच घेत नाही. तुमचे वाद हे वैयक्तिक वाद आहेत. संकट धर्मावर आले, तुझ्या नावाची अगरबत्ती कुठं लावतो. म्हणून आपण संकटाची लेवल काय आहे, आपल्या अपेक्षांची लेवल काय आहे, आत्मचिंतन करा आणि सर्वांनी एक जीवाने एक दिलाने एकत्र या. तर आपल्याही जीवनामध्ये ओल्या अंगणीच्या कल्पलता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपले विचार जर त्या दृष्टीने असतील तर आपण सुद्धा जिथं दगड आहे तिचे चिंतामणी तयार करू. पण हे कधी होईल. सहज चाले चालता पाय वाटे, चिंतामणी समान होती गोटी. आणि देव सखा झाल्यामुळं तुकोबारा म्हणले मी सहज बोलतो, पण सहज बोलण्यामध्ये सुद्धा वेदना येऊन पाणी
तरी सहज बोले वाणी त्यांचे घरी वेदांत वाहे पाणी. तुकोबाऱ्या म्हणतात मी सहज बोलतो, पण सहज बोलण्यामध्ये असा अर्थ निर्माण होतो. वदे वाग देवी तुका विठ्ठले गौरवी. माझ्या वाणीचा गौरव साक्षात भगवंतानं करावा. वाणी नाही साक्षात सरस्वती मातेचा अवतार आहे. तुका तरी सहज बोले वाणी. सहज बोलण्यात वेदाने येऊन पाणी बरोबर असा अर्थ कान निर्माण होतो. तर सर्व पक्षी हरी साय सका जाला, म्हणून ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवाज द्या थोडा. माझे गुरुवरे माझे वडील परमपूजा आदरणीय वंदनीय भाऊ, त्यांच्या आशीर्वादाने ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी त्या परिसरात आले नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या निमित्तानं सुंदर गायनाचे साथ ज्यांनी केले महाराष्ट्रावर, ज्यांचं गायन क्षेत्रामध्ये नाव आहे असे आमचे ओंकार महाराज असतील, आणि गल्ली ते दिल्लीपर्यंत ज्यांचा मृदुंग वाजतो असे आमचे आसाराम महाराज साबळे. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन शास्त्रीय भजनामध्ये सुद्धा आमचे आसाराम महाराज नेहमी बाहेरच असतात. परराज्यामध्ये सुद्धा त्यांचे नेहमी दौरे असतात आणि 7 दिवस आपल्या या धर्मकार्याला ते उपस्थित आहेत. दरबारी आवाज ज्यांचा आहे असे आमचे सोमनाथ महाराज, त्यांनी सुंदर गायनाचे साथ केले. प्रसाद महाराज असतील, ही सर्व म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याची मंडळी आहे. सगळ्यांचे आभार मानतो. वाणीला पूर्णविराम ज्यांच्याकडे सौजन्य आहे आबासाहेब ढवळे, त्यांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो. आनंद वाटतो की सांगायला तुम्ही कीर्तनाला दिलेलं मानधन हे सुद्धा त्या कर्जतच्या ज्ञानोबा यांच्या मंदिरासाठी जातं, हे सुद्धा योगायोगाची गोष्ट आहे. तुमचे सुद्धा आभार. उद्याचं नियोजन संयोजक मंडळी सांगते, कृपया 2 मिनिटं कुणीही उठू नये ही सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर